नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन पाठ शिकणार आहोत. तो पाठ आहे स्थूल वाचनाचा आणि आपल्या स्थूल वाचनाचं नाव आहे हास्यचित्रांतली मुलं. हास्यचित्रांतली मुलं. पाठाचे लेखक आहेत मधुकर धर्मापुरीकर. विद्यार्थ्यांनो, हास्यचित्र चित्र म्हणजे काय हे तुम्हाला शाळेत शिकवलं गेलं. शाळेत चित्र काढायचं कसं ते शिकवलं गेलं. पण आता आपल्याला चित्रातला आणखीन पुढचा टप्पा या ठिकाणी अभ्यासायचा आहे आणि तो पुढचा टप्पा म्हणजे हास्यचित्रातली मुलं. बाळांनो, मुलं म्हणजे चाइल्ड, लहान मुलं. हास्यचित्रांमधली आता पहिली गोष्ट आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की हास्यचित्र म्हणजे काय, कशाला म्हणायचं हास्यचित्र. चित्र माहितीये, झाडाचं चित्र माहितीये, मुलांचं चित्र माहितीये, भरपूर सारी चित्र आपल्याला माहिती आहेत. भरपूर चित्र तुम्ही शाळेत तुमच्या काढली असतील. तुमच्या चित्रकलेच्या तासाला तुमच्या चित्रकलेच्या शिक्षकांनी तुम्हाला चित्र कशी काढायची ते देखील शिकवलं असेल. पण आता हास्यचित्र म्हणजे नेमकं काय. बाळांनो, आता तुम्ही मोठे झालात म्हणजे थोडे पुढचा टप्पा आपल्याला पार करायचा आहे. तो पुढचा टप्पा आपल्याला शिकायचा आहे. मग हास्यचित्र तर आपल्याला पहिला टप्पा त्या ठिकाणी शिकायचा आहे, तो म्हणजे हास्यचित्र. आता कशाला म्हणायचं हास्यचित्र. जर पुस्तकाच्या भाषेत सांगायचं झालं तर सफाईदार रेषांनी काढलेलं गमतीदार चित्र. काय सांगितलं बघा मी, हास्यचित्र म्हणजे काय. सफाईदार रेषांनी काढलेले गमतीदार चित्र. बाळांनो, सफाईदार रेषांनी काढलेलं गमतीदार चित्र म्हणजे ज्या चित्रामधून जे चित्र पाहिल्यानंतर आपल्याला हसायला येतं त्या चित्राला म्हणायचं हास्य चित्र. म्हणजे अशा चित्रांचा हेतू फक्त आणि फक्त आपल्याला हसवणं हा असतो. आता या पाठामध्ये आणखीन महत्वाची कन्सेप्ट आपल्याला शिकायची आहे, ती म्हणजे व्यंगचित्र. तुमच्या पूर्ण पाठामध्ये हास्यचित्रातील मुलं या पाठामध्ये त्या ठिकाणी आपल्याला या व्यंगचित्रांचाच अभ्यास करायचा आहे. पण ती व्यंगचित्र हास्यचित्र कशी आहेत ते आपल्याला अभ्यासायचे, ते आपल्याला शिकायचं आहे. तर पाहूया व्यंगचित्र म्हणजे काय. तर व्यंगचित्र म्हणजे काय असं वेगळं काही नाहीये. तर त्याच्यामध्ये काय आहे की हास्यचित्राचाच पुढचा टप्पा आहे, म्हणजे याचीच पुढची स्टेप आहे. इसका ही आगे की स्टेप है, वो क्या है हमें देखना है. व्यंगचित्र. हास्यचित्रांमध्ये मी मगाशीच तुम्हाला सांगितलं हेतू काय असतो, फक्त आपल्याला हसवणं हा हेतू. कोणाचा, हास्यचित्रांचा. व्यंगचित्रांचं तसं नाही या. व्यंगचित्र म्हणजे काय तर व्यंगचित्र हा हास्यचित्राच्या पुढचा टप्पा आहे. तो म्हणजे ज्या चित्रामध्ये केवळ हसवणे हा उद्देश नसून, हसवणे हा उद्देश नसून त्या ठिकाणी आपल्याला त्या चित्रातून काहीतरी संदेश देणं, मेसेज देणं हा हेतू आहे. त्याला म्हणायचं व्यंगचित्र. तर पाहूयात आपण व्यंगचित्र म्हणजे काय, व्यंगचित्र कशाला म्हणतात, त्या दोघांमध्ये काय फरक आहे. तर व्यंगचित्रामध्ये महत्वाचा फरक, मग काय फरक सांगितला की त्या हास्यचित्रच असतं पण त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी संदेश त्या ठिकाणी दिलेला असतो. म्हणजेच काय तर
बघा बाळांनो, गमतीदार चित्रांमधून काहीतरी संदेश दिलेला असतो. आता गमतीदार चित्र हेच आहे, हास्य चित्रच आहे, हेच गमतीदार चित्र आहे. पण या गमतीदार चित्रांमधून आपल्याला काहीतरी मेसेज दिलेला असतो, संदेश दिलेला असतो, त्यास म्हणतात व्यंग चित्र. तर पाहूयात बाळांनो, पाठाचं नाव तुम्हाला कळलं असेल. हास्य चित्रांमधली मुलं, महत्वाच्या दोन कन्सेप्ट होत्या, हास्य चित्र आणि व्यंगचित्र. हास्य चित्र म्हणजे काय, तर सफाईदार रेषांनी काढलेले गमतीदार चित्र. व्यंगचित्र म्हणजे काय, तर गमतीदार चित्रांमधून काहीतरी संदेश दिलेला असतो, त्यास म्हणायचं व्यंगचित्र. ज्या चित्रांमधून काहीतरी संदेश, जिस पिक्चर से हमें कुछ तो कुछ मैसेज दिया जाता है. फॉर एग्जाम्पल, अगर आप अपना टेक्स्ट बुक देखेंगे और टेक्स्ट बुक में एक पिक्चर दिया है, वो पिक्चर ये है, ये देखो, ये छोटी बच्ची एक बड़ी सी बोतल लेके एक छोटे से पौधे को पानी दे रही है. दिखाई दिया पिक्चर आपको? पिक्चर आपको दिख रहा है? ये देखो, इस पिक्चर में क्या बताया है, एक छोटी सी लड़की अपने फीड बॉटल से इस ट्री को पानी दे रही है. अब हमें इसमें क्या मैसेज मिला सीखने के लिए, क्या संदेश मिलता है उससे सीखने के लिए? इधर देखो दूसरा पिक्चर, ये दूसरा पिक्चर है कि एक बच्चा भगवान की मूर्ति है और भगवान की मूर्ति के सामने क्या कर रहा है, फूल चढ़ा रहा है. लेकिन फूल कौन सा है, जो बगीचे में मिलता है वो है क्या? नहीं है. उसमें फूल दिया है जो आप कॉकबैट खेलते हैं, जो आप रैकेट बैडमिंटन खेलते हैं, उस बैडमिंटन में खेलने वाला फूल. दोनों में मैसेज है. मैसेज क्या है बच्चों, संदेश क्या मिलता है? पहले पिक्चर में हमें संदेश मिलता है कि हमें पेड़ों की रक्षा करनी चाहिए. जिस प्रकार हमारी माँ हमसे प्यार करती है, उसी प्रकार हमारा भी फर्ज बनता है कि हमें भी पेड़ पौधों की रक्षा करनी चाहिए. इधर ये मैसेज हमें मिल रहा है कि आज हम लोगों ने बगीचों के लिए जो जगह थी, उस जगह पर नई नई इमारतें बनवाई, कारखाने बनवाए, भगवान के लिए फूल चढ़ाने के लिए भी हमारे पास अभी फूल नहीं है. तो ये बच्चा बैडमिंटन खेलने वाला जो कॉक है, वो कॉक भगवान को चढ़ा रहा है. ये हमें इसमें से मिल रहा है, मैसेज मिल रहा है. मतलब सिंपल है कि हमें किसी ना किसी, जिस हास्य चित्र से हमें कोई मैसेज मिलता है, उसे हम कहते हैं व्यंग चित्र. सो स्टुडंट्स, हम लोग स्टार्ट करते हैं हास्य चित्रांतली मुलं. बघूया पाठाचं मी अगोदर पहिल्या पेजचं वाचन करतो. तुम्ही देखील काळजीपूर्वक लक्ष ठेवायचंय आणि लक्ष द्यायचंय वाचन करत असताना. ठीक आहे, बरोबर सर्वांनी आपलं बोट त्या ठिकाणी ठेवायचंय. मी कुठे वाचतोय ते बघायचंय. आपण दररोज कार्टून्स पाहतो, ती आपल्या इतके सवयीची झालेली आहेत की कार्टूनच्या ऐवजी त्याला कोणी व्यंगचित्र किंवा हास्यचित्र म्हटलं की आपण थांबतो. शिवाय आपण सहसा ती पाहत असतो. ती असतात स्ट्रिप कार्टून्स म्हणजे चित्रमालिका. चिंटू हे त्याचे सर्वात महत्वाचे असे उदाहरण. अशा चित्रांच्या पहिल्या भागात कुणीतरी कुणाला तरी सांगत असतं, बोलत असतं. मग त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या भागात त्या सांगण्यातून, बोलण्यातून उलगडणारी गंमत असते. कधी आपल्याला एकाच भागाचं कार्टून पाहायला मिळतं, ते पाहून खक्कन हसू येतं आपल्याला. असं चित्र हे हास्यचित्र असतं. पण हास्यचित्र म्हणजे काय असं विचारलं तर काय सांगता येईल? कुणी सांगेल वेडं वाकडं चित्र काढलं की ते झालं कार्टून. कुणी म्हणेल त्यात एक जोक असतो, आणि कुणी सांगेल त्यात एक माणूस असतो, तो दुसऱ्याला बोलतो, ते वाचलं की आपल्याला हसू येतं वगैरे. हे सगळं सांगणं बोलणं बाजूला ठेवून आपल्याला हास्यचित्राची व्याख्या करायची झाल्यास अशी करता येईल, सफाईदार रेषांनी काढलेलं गमतीदार चित्र म्हणजे हास्यचित्र. हास्यचित्राचे वैशिष्ट्य काय तर ते पाहिलं की आपल्याला हसू येतं. व्यंगचित्र म्हणजे हास्यचित्राचा पुढला टप्पा. व्यंगचित्र सुद्धा आपल्याला हसवतं, पण केवळ हसवणं एवढंच त्याचा हेतू नसतो. व्यंगचित्र पाहिल्यावर आपल्याला हसूही येतं आणि ते आपल्याला त्याशिवाय काहीतरी सांगू पाहत असतं. आपण जर त्या चित्रापाशी थोडं थांबून पाहिलं तर त्यात काही गमतीदार विचार मांडलेला असतो, हे आपल्या लक्षात येतं. मुलांची हास्यचित्र काढणं ही सर्वात अवघड गोष्ट आहे. मुलांची म्हणजे केवळ मुलांसाठीच नाही, तर हास्यचित्रात जी मुलं असतात ती मुलं काढणं फार अवघड असतं. का? तुम्ही काढून पहा तेव्हा लक्षात येईल. कारण लहान मुलाचं चित्र आकाराने लहान काढलं तर ते थोडंच लहान मुलाचं वाटणार. एखादा उंच माणूस काढला तर त्या उंच माणसाचा मुलगा वाटणार का? छे. मग दाढी मिशा नसल्या की होईल का चित्रातलं पोरगं? नाही बुवा, तसंही होणार नाही. त्याला शर्ट चड्डी घातली की होईल का ते पोरगं? चित्र काढायचा प्रयत्न केला की आपल्याला त्या अडचणी लक्षात येतात. मोठ्या माणसाकडे आणि मुलांकडे आपण बारकाईनं पाहिलंच नाही.
हेही आपल्याला स्पष्टपणे लक्षात येईल आणि इथेच व्यंगचित्रकाराचं कौशल्य लक्षात येतं। मुलांसाठी विनोद करणं एक केवळ सोपं, पण व्यंगचित्रातलं मूल मुलासारखं दिसणं सर्वात कठीण। मुलांनो बघा, आपण आज हास्यचित्रातली मुलं या पाठाचा काही भाग त्या ठिकाणी अभ्यासलेला आहे। बघा, पहिला पॅरेग्राफ, दुसरा पॅरेग्राफ आणि तिसरा पॅरेग्राफ या पाठाचं आपण वाचन केलेलं आहे। तर याचं एक्सप्लेनेशन आपण पुढील तासाला पाहूयात आणि राहिलेल्या हास्यचित्रांमधला जो काही पाठ शिल्लक राहिलेला आहे तो आपण पुढील तासाला अभ्यासूया। ओके ओके स्टुडंट्स, आता फक्त दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या, हास्यचित्र आणि व्यंगचित्र। हास्यचित्र म्हणजे काय आणि व्यंगचित्र म्हणजे काय, कारण तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो। फरक स्पष्ट करा, डिस्टिंग्विश बिटवीन, डिफरंट बिटवीन हास्यचित्र व्यंगचित्र। ओके स्टूडेंट्स, सो थैंक यू स्टूडेंट्स, थैंक यू सो मच। आज के लिए हम लोग यही पे रुकते हैं। घर पे रहिए, सुरक्षित रहिए, पढ़ाई कीजिए। थैंक यू सो मच।